स्टुडंट, तुमचं 11वी सायन्समध्ये स्वागत आहे. मी बिराजदार मॅडम, बायोलॉजीची टीचर. आपण आता पाहणार आहोत बायोलॉजी विषयी. बायोलॉजीच्या सिलेबसमध्ये आपला पहिला टॉपिक आहे लिव्हिंग वर्ल्ड. डिअर स्टुडंट, तुम्हाला माहितीच आहे बायोलॉजी म्हणजे काय. बायोलॉजी ओके, जीवशास्त्र. त्याला आपण आतापर्यंत तुम्ही त्याचं मीनिंग सांगता. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. ओके, पण सायंटिफिकली आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे बायोलॉजी म्हणजे काय. 10th पर्यंत तुम्ही पूर्ण अभ्यास या ठिकाणी बायोलॉजीचा केलेला आहे. 8वी 9वी 10वी मध्ये बराच पोर्शन या ठिकाणी 11वीचा त्याच्यामध्ये झालेला आहे. त्याच्या पुढचा थोडासा अवघड असा पोर्शन या ठिकाणी पुढे आपल्या बायोलॉजीमध्ये घेतलेला आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला 8वी 9वी आणि 10वी ह्या तिन्ही वर्षाचं बायोलॉजीचा जो काही भाग तुम्ही शिकलेला आहे तो तुमच्या नक्कीच आठवणीत असेल. ओके, तर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. ओके, हिअर वी नो अबाउट व्हॉट इज द मीनिंग ऑफ अ बायोलॉजी. बायो मीन्स लाईफ. बायो म्हणजे लाईफ अँड लॉगस मीन्स स्टडी. ओके, bio means life, logos means a study. So that what is mean by the biology? The study of life is called biology. Okay, what is mean by biology? The study of life is called biology. ज्या शाखेमध्ये लाईफचा या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यास केला जातो त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजी. ओके, अजून आपण याला कशा पद्धतीने या ठिकाणी डिफाईन करू शकतो? बायोलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईफ इज कॉल्ड एज अ बायोलॉजी. बायोलॉजी ही कशाची शाखा आहे? एक सायन्सची शाखा आहे. तिच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? लाईफचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजी. ओके स्टुडंट, आता ह्या बायोलॉजीमध्ये कशाचा स्टडी केला जातो? लाईफचा या ठिकाणी स्टडी केला जातो. त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजी असं म्हणतो. हिअर इन केस ऑफ द बायोलॉजी देर इज प्रेझेंटेड 2 ब्रँचेस. आता हे जो काही बायोलॉजी आपण बघत आहोत ह्या बायोलॉजीच्या या ठिकाणी 2 शाखा या ठिकाणी आहेत. आता त्या 2 शाखा कोणत्या आहेत? ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बायोलॉजीच्या मुख्य 2 शाखा, एक आहे बॉटनी आणि दुसरी काय आहे? झुलॉजी. ओके, याच्या 2 शाखा आहेत, एक आहे बॉटनी आणि दुसरी आहे झुलॉजी. आता बॉटनीमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? द स्टडी ऑफ प्लांट. या ठिकाणी आपण अभ्यास करतो कशाचा? प्लांटचा. कशामध्ये? इन केस ऑफ अ बॉटनी. ओके, मग आता आपण या ठिकाणी झुलॉजीमध्ये कशाचा अभ्यास करतो? हिअर द स्टडी ऑफ ए झू ऑर ॲनिमल. कशाचा अभ्यास करतो आपण या ठिकाणी? ॲनिमलचा अभ्यास या ठिकाणी करतो. कशामध्ये? झुलॉजीमध्ये. ओके, द बायोलॉजी विच हॅव कन्सिस्ट हाऊ मेनी ब्रँचेस? 2 ब्रँचेस. बायोलॉजीमध्ये किती शाखा आहेत? या ठिकाणी 2 शाखा या ठिकाणी कशात आहेत? बायोलॉजीच्या 2 शाखा या ठिकाणी आहेत. ओके, पहिली शाखा कुठली आहे? बॉटनी. बॉटनीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? प्लांटचा. आणि झुलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? ॲनिमलचा. ओके, मग आता बॉटनीला काय म्हणायचं? द बॉटनी इज अ ब्रँच ऑफ ए बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ए प्लांट इज कॉल्ड एज अ बॉटनी. बॉटनी म्हणजे काय? इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ प्लांट इज कॉल्ड एज अ बॉटनी. ज्या शाखेमध्ये वनस्पतीचा अभ्यास केला जातो त्याला काय म्हणतो आपण? बॉटनी. आणि ह्यालाच आपण म्हणतो वनस्पतीशास्त्र. ओके, आता झुलॉजी. झुलॉजी इज अ ब्रँच ऑफ ए बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ अ ॲनिमल इज कॉल्ड एज ए झुलॉजी. ह्या झुलॉजीमध्ये
कशाचा स्टडी केला जातो? ॲनिमलचा. ही शाखा कशाची आहे? बायोलॉजीची आहे. आणि त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? ॲनिमलचा. आणि त्याला आपण काय म्हणतो? झुलॉजी असं म्हणतो. आणि ह्यालाच आपण म्हणतो प्राणीशास्त्र. या ठिकाणी बायोलॉजीमध्ये बायो मीन्स लाईफ, ज्यांना जीव आहे, ज्यांना जीव आहे त्यांचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत इन द लिव्हिंग वर्ल्ड. कुठं? ह्या लिव्हिंग वर्ल्डमध्ये जे लाईव्ह आहेत, जे लाईव्ह आहेत त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. त्या लाईव्ह वर्ल्डमध्ये कोण कोण आहे? एक तर आहे प्लॅन्ट आणि दुसरं आहे ॲनिमल. ओके, तुम्हाला माहीत असेल प्लॅन्ट सुद्धा काय आहे? सजीव आहे. आणि ॲनिमल सुद्धा काय आहे? सजीव आहे. ह्यांच्या पूर्ण लाईफ प्रोसेस या ठिकाणी चालत असतात. या ठिकाणी जन्म होतो, त्याच पद्धतीनं मृत्यू या ठिकाणी होत असतो. आणि त्याच्यामधलं जे जीवन आहे त्याला आपण काय म्हणतो? लाईफ या ठिकाणी म्हणतो. त्यांना काय म्हणतो? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे जन्मतात आणि ज्यांची डेथ पण या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा अभ्यास आपल्याला करायचा आहे लिव्हिंग वर्ल्डमध्ये. त्याच्यापूर्वी आपण पाहतो बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजीच्या मुख्य 2 शाखा. एक शाखा आहे बॉटनी आणि दुसरी आहे झुलॉजी. बॉटनीमध्ये फक्त कशाचा अभ्यास केला जातो? प्लॅन्टचा. आणि झुलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? ॲनिमलचा. हे दोघं पण या ठिकाणी कसे आहेत? सजीव आहेत. ओके, दोघं पण कसे आहेत? लाईव्ह आहेत. आता तुम्हाला याचं डिफरन्सिएशन सांगा म्हटलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे प्लॅन्टमध्ये काय फरक आहे, ॲनिमलमध्ये काय फरक आहे. हे प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये डिफरन्सिएशन कॅरेक्टर्स काय आहेत? ओके, प्लॅन्ट इज ऑल्सो अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ॲनिमल इज ऑल्सो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, बट व्हॉट इज द डिफरन्सिएशन बिटवीन द प्लॅन्ट अँड ॲनिमल? हे प्लॅन्टमध्ये आणि ॲनिमलमध्ये कोणते कॅरेक्टर असे आहेत की ते दोघं वेगळे वेगळे आहेत? तत्पूर्वी स्टुडंट तुम्ही मला डिटेलमध्ये सांगा या ठिकाणी लाईव्ह ऑर्गॅनिझम, सजीव ऑर्गॅनिझमची लक्षणं काय आहेत? तो ऑर्गॅनिझम लाईव्ह आहे हे आपण कशावरून म्हणतो? बिकॉज ग्रोथ मे बी टेक्स प्लेस, देअर टेक्स प्लेस reproduction, metabolism process takes place, and when all the process may be stopped, at that time the organism may be die. त्यावेळेला ऑर्गॅनिझम काय झालेला असतो? डाय झालेला असतो. त्याच्या मोठ्या मेटाबॉलिझम प्रोसेस या ठिकाणी स्टॉप झालेलं असतं. मग त्यावेळेला आपण काय म्हणतो? तो त्या ठिकाणी डाय झालेला आहे. ओके, आता बायोलॉजीच्या दोन्ही शाखा तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. आता मेन बघूया या ठिकाणी प्लॅन्ट आणि ॲनिमलमध्ये डिफरन्सिएशन काय आहे. ओके, द प्लॅन्ट इज सेडंटरी नेचर. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टर आपण म्हणतो द लिव्हिंग ऑर्गॅनिझम देअर मुवमेंट मे बी टेक्स प्लेस. लिव्हिंग सजीव हे काय करतात? हालचाल करत असतात. ओके, मग प्लॅन्टमध्ये मुवमेंट आहे आणि ॲनिमलमध्ये पण मुवमेंट आहे. बट मेजर डिफरन्सिएशन या ठिकाणी काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इन केस ऑफ द प्लॅन्ट देर इज प्रेझेंट ए chloroplast. Okay, due to presence of chloroplast it can synthesize a food material. Okay, आता या ठिकाणी प्लॅन्टमध्ये काय आहे? क्लोरोप्लास्ट आहे. आणि क्लोरोप्लास्ट असल्यामुळं बाय द प्रोसेस ऑफ ए फोटोसिंथेसिस ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ए क्लोरोफिल इट कॅन प्रोड्युसेस ए ओन फूड मटेरियल. ते स्वतःचं अन्न स्वतः या ठिकाणी निर्माण करतात. कोण? प्लॅन्ट. का? कारण त्यांच्यामध्ये काय आहे? क्लोरोफिल आहे, क्लोरोप्लास्ट या ठिकाणी आहे. म्हणून प्लॅन्ट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाद्वारे? प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे. ओके, मग ॲनिमल किंवा आपण या ठिकाणी अन्न स्वतःचं स्वतः तयार करू शकतो का? आपण प्लॅन्टवरती डिपेंड आहोत. खाण्यासाठी आपण कोणावर डिपेंड आहेत? प्लॅन्टमध्ये डिपेंड आहोत. का? कारण आपल्या बॉडीमध्ये काय नाही आहे? देर इज अब्सेन्स ऑफ ए क्लोरोफिल. ओके, क्लोरोफिल इज अब्सेंट. ॲनिमलमध्ये काय आहे या ठिकाणी? ॲनिमलमध्ये कुठला घटक अब्सेंट आहे? क्लोरोफिल या ठिकाणी अब्सेंट आहे. तर प्लॅन्टमध्ये काय आहे? क्लोरोफिल प्रेझेंट आहे. मेजर डिफरन्सिएशन कॅरेक्टर. प्लॅन्टमध्ये क्लोरोफिल आहे, तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो या ठिकाणी. आणि ॲनिमलमध्ये क्लोरोफिल नाही, तो काय आहे? हेट्रोट्रॉफिक विच हॅव डिपेंड ऑन अ प्लॅन्ट ऑर अदर ऑर्गॅनिझम. अन्नासाठी त्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. ओके, हा मेजर डिफरन्सिएशन आहे प्लॅन्ट आणि ॲनिमलचा. ओके, अदर मेजर डिफरन्सिएशन या ठिकाणी प्लॅन्टमध्ये कोणतं आहे? इट इज सेडंटरी नेचर.
ह्याचं नेचर कसं आहे? सेडेंटरी. सेडेंटरी मीन्स इट कॅन फिक्स, द रूट मे बी फिक्स इन द सॉइल. प्लॅन्टचे रूट सॉइलमध्ये फिक्स आहेत, सो दॅट इट कुड नॉट गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. याचे या ठिकाणी मुळा जमिनीमध्ये रोवलेले आहेत, म्हणून तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जाऊ शकत नाही. अशा नेचरला काय म्हणतात? सेडेंटरी नेचर. ओके. आता या ठिकाणी प्लॅन्ट कसा आहे? सेडेंटरी आहे, फिक्स्ड आहे, एकाच ठिकाणी तो या ठिकाणी राहतो, प्लेस या ठिकाणी चेंज करू शकत नाही. बट ॲनिमल which can goes from one place to another place, whole body goes from the one place to another place, which process is called as a locomotion. आता लोकोमोशन करण्यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझमला वेगवेगळे अवयव आहेत. जसे की आपल्याला लेग आहेत, कोणाला सिलिया आहेत, कोणाला फ्लाजेला आहेत. त्यांचा आधार घेऊन हा सजीव काय करत असतो? ॲनिमल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. त्यांचं नेचर सेडेंटरी नाही. कोणाचं? ॲनिमलचं. ॲनिमल गोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. ते काय करतात? लोकोमोशन. या ठिकाणी ते करतात लोकोमोशन. आणि या ठिकाणी प्लॅन्ट काय आहे? सेडेंटरी नेचर. डिफरन्सिएशन लक्षात यायला लागलेले. या ठिकाणी क्लोरोप्लास्ट आहे, इकडे क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट आहे. हा सेडेंटरी नेचर आहे. हा काय करतो? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जाऊ शकतो. ओके. इन केस ऑफ द प्लांट सेल देर इज प्रेझेंट ए लार्ज व्हॅक्यूल अँड इन केस ऑफ ए ॲनिमल सेल देर इज प्रेझेंट ए स्मॉल व्हॅक्यूल्स. ओके. इन केस ऑफ ए सेल वॉल ऑफ अ प्लांट, in case of a plant on the cell there is present a cell wall, but in case of the animal on the cell there is absent of a cell wall and outermost layer is a plasma membrane. ह्याच्यावरती outermost layer हा प्लाझ्मा मेंबरचा या ठिकाणी असतो. ओके स्टुडंट, आपण पाहिलं बायोलॉजीची व्याख्या, त्याच्या मुख्य दोन शाखा, एक बॉटनी आणि दुसरी झोलॉजी, आणि त्या दोघांमध्ये असलेलं डिफरन्सिएशन कॅरेक्टर या ठिकाणी आपण पाहिलं. ओके. तर त्याच पद्धतीनं आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे इन केस ऑफ द लिव्हिंग वर्ल्ड. आता हा जो आपण लिव्हिंग वर्ल्ड बघत आहोत, या ठिकाणी जी आपण पृथ्वी या ठिकाणी बघत आहोत, ह्या पृथ्वीवरती काय आहेत? लिव्हिंग पण आहेत अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा या ठिकाणी आहेत. दोन्ही सजीव या ठिकाणी आहेत, लिव्हिंग पण आहे आणि नॉन लिव्हिंग पण आहे. आता या ठिकाणी लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, आता हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्या पृथ्वीवरती दोघं पण एकमेकाला या ठिकाणी ॲडजस्ट करतात, एकमेकाला हेल्प करतात आणि ह्या वर्ल्डमध्ये, ह्या जगामध्ये सजीव आणि निर्जीव हे दोघं पण या ठिकाणी एकत्र राहतात. ओके. लिव्हिंगला आपण या ठिकाणी काय म्हणतो? बायोटिक. द ऑर्गॅनिझम विच इज लाईव्ह, दिस ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज ए बायोटिक अँड दोज ऑर्गॅनिझम इज अ नॉन लिव्हिंग विच इज कॉल्ड ॲज ए अबायोटिक. ज्यांना जीव नाही अशांना आपण काय म्हणतो? अबायोटिक म्हणतो. आणि जे पृथ्वीवरती जीव असलेले सजीव आहेत त्यांना आपण काय म्हणतो? बायोटिक ऑर्गॅनिझम. इन द वर्ल्ड देर इज प्रेझेंट ए बायोटिक ॲज वेल ॲज ए अबायोटिक ऑर्गॅनिझम. या ठिकाणी पृथ्वीवरती बायोटिक या ठिकाणी ऑर्गॅनिझम आहेत, त्याच पद्धतीनं अबायोटिक ऑर्गॅनिझम सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी ऑर्गॅनिझम बायोटिक आणि अबायोटिक दोघंही मिळून या ठिकाणी काय तयार झालेलं आहे? पृथ्वी या ठिकाणी बनलेली आहे. आपण आपल्या सभोवताली बघतो की ऑर्गॅनिझम आपल्याला सजीवही दिसतात आणि या ठिकाणी निर्जीवही दिसतात. ओके. आता या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ आपल्याला बघायचंय की बेसिक प्रिन्सिपल या ठिकाणी जीवनाचे बेसिक प्रिन्सिपल काय आहेत. ओके. आता तुम्ही नीट लक्ष द्या. द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्युस्ड, एकदा लिव्हिंग बीइंग तयार झाला किंवा तो बॉर्न झाला तर तो काय होतो? विच कॅन सर्वाईव्ह, तो या ठिकाणी जगत असतो. फॉर सर्वायवल, जगण्यासाठी इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, त्याला जगण्यासाठी या ठिकाणी ऊर्जा लागते आणि वेगवेगळे केमिकल लागतात. शिवाय
फॉर एनर्जी, त्याला एनर्जीसाठी या ठिकाणी तो काय करतो, मेटाबॉलिझम. सजीव हा जीवन जगण्यासाठी मेटाबॉलिझमची क्रिया करतो. एकदा सजीव या ठिकाणी निर्माण झाला किंवा जन्मला तर त्याला जगण्यासाठी, कशासाठी, सर्व्हायव्हलसाठी कशाची आवश्यकता असते, एनर्जीची या ठिकाणी आवश्यकता असते आणि वेगवेगळे केमिकल मॉलिक्यूलची आवश्यकता असते. त्यासाठी या ठिकाणी एनर्जी निर्माण करण्यासाठी त्याला कोणती क्रिया करावी लागते, मेटाबॉलिझम. या ठिकाणी एनर्जी निर्माण करण्यासाठी त्याला काय करावं लागतं, मेटाबॉलिझम, चयापचय, पचन करण्याची क्रिया या ठिकाणी करावी लागते. आपण पाहत आहोत बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. नीट लक्ष द्या. या ठिकाणी त्याला जगण्यासाठी या ठिकाणी लाईफचे काही बेसिक प्रिन्सिपल आहेत. त्या पहिल्या बेसिक प्रिन्सिपल मध्ये स्टुडंट तुमच्या लक्षात येत असेल, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ पहिली क्रिया या ठिकाणी बघत आहोत. जेव्हा सजीव या ठिकाणी पृथ्वी तलावर येतो किंवा तो जन्मतो त्यावेळेला त्याला काय करावं लागतं, या ठिकाणी त्याला प्रोसेस करावी लागते एनर्जी मिळण्यासाठी. या ठिकाणी त्याला प्रोसेस कुठली करावी लागते, एनर्जी मिळण्यासाठी त्याला मेटाबॉलिझमची क्रिया या ठिकाणी करावी लागते, चयापचयची क्रिया या ठिकाणी करावी लागते. कशासाठी, एनर्जी प्राप्त करण्यासाठी. ओके, मग ह्या मेटाबॉलिझम मध्ये दोन क्रिया घडतात. एक आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरा आहे एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम मध्ये काय केलं जातं, ब्रेकिंग ऑफ ए मॉलिक्यूल. आपण काय करतो, अन्न खातो. या ठिकाणी अन्न खातो म्हणजे काय करतो, कार्बोहायड्रेट्स खातो, भाकरी खातो किंवा पोळी खातो किंवा राईस खातो. ओके, मग ते जे खाल्लेलं अन्न आहे त्याच्यापासून एनर्जी या ठिकाणी मिळण्यासाठी पहिल्यांदा ते खाल्लेल्या अन्नाचं काय होतंय, ब्रेकिंग डाऊन या ठिकाणी होतंय आणि ते ब्रेकिंग डाऊन ऑफ मॉलिक्यूल या क्रियेला काय म्हटलं जातं, कॅटाबॉलिझम. आणि त्यांचं ब्रेकिंग डाऊन करून एनर्जी निर्माण करून एटीपी एनर्जी जी निर्माण केली जाते आपल्या बॉडीमध्ये त्याला म्हणतात एनाबॉलिझम. एनाबॉलिझम मध्ये काय केलं जातं, मेकिंग ऑफ ए न्यू मॉलिक्यूल. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय केलं जातं, नवीन मॉलिक्यूलची निर्मिती या ठिकाणी केली जाते. ह्या दोन्ही प्रोसेस एकत्रितपणे, कोणत्या दोन प्रोसेस, कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम, हे दोन्ही प्रोसेस एकत्रितपणे आल्यानंतर ह्याला काय म्हणतात, या ठिकाणी मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय, चयापचय क्रिया. या ठिकाणी सजीवाला जिवंत राहण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. ओके, आपल्याला जिवंत राहण्यासाठी एनर्जीची या ठिकाणी आवश्यकता असते. ती एनर्जी आपल्याला प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी काय करावं लागतं, मेटाबॉलिझम, चयापचयची क्रिया करावी लागते. आपण इनटेक ऑफ फूड मटेरियल, या ठिकाणी एनर्जी मिळण्यासाठी आपण या ठिकाणी जेवण करत असतो, कार्बोहायड्रेट घेत असतो, मिनरल्स घेत असतो, फॅट घेत असतो आणि ते खाल्ल्यानंतर त्याचं काय व्हावं लागेल, एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी त्याचं ब्रेकिंग डाऊन व्हायला पाहिजे आणि मॉलिक्यूलचं ब्रेकिंग डाऊन होण्याच्या क्रियेला म्हणतात कॅटाबॉलिझम आणि त्याच्यापासून नवीन मॉलिक्यूल निर्माण जो होतो आपल्या बॉडीमध्ये त्याला म्हणतात एनाबॉलिझम. आणि ह्या दोन्ही क्रियेला या ठिकाणी काय म्हटलं जातं, मेटाबॉलिझम. ओके, जीवन जगण्यासाठी कोणती क्रिया आवश्यक आहे, मेटाबॉलिझम क्रिया या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याच्यामुळं आपण काय राहतो, लाईव्ह या ठिकाणी राहतो. ओके, आता एकदा जन्म झाल्यानंतर मेटाबॉलिझमची क्रिया स्टार्ट झाली. आता दुसरी क्रिया स्टुडंट कुठली स्टार्ट होते, ग्रोथ. या ठिकाणी काय होत असते, ग्रोथ या ठिकाणी होत असते. ग्रोथ होत असते म्हणजे काय होत असते, फ्रॉम बर्थ ऑनवर्ड, बर्थ झाल्यानंतर ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ऑर्गॅनिझमची काय होते, ग्रोथ होते आणि डेव्हलपमेंट होते आणि ह्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या ठिकाणी काय होतात आपल्याला दिसत असतात. ओके, आता ह्या ठिकाणी काय होत असते, ग्रोथ या ठिकाणी होत असते. आता तुम्ही म्हणत असाल ग्रोथ हे माउंटेनचं सुद्धा होत असेल, पण हा ग्रोथ हा लिव्हिंग ग्रोथ या ठिकाणी होत नाही. फक्त त्या ठिकाणी सँड काय होत असते, त्याच्यावरती चढत असते. पण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या दोन्ही प्रोसेस या ठिकाणी काय असतात, अनलिमिटेड इन लाईफ टाइम स्पन and certain point of a time the molecule organs system begin to lose their effective working and become old. This is aging process of the body. या ठिकाणी काय होत असते, आपण पाहत असतो या ठिकाणी जेव्हा जन्म झाला त्याच्यानंतर काही कालावधीनंतर ऑर्गॅनिझमची या ठिकाणी काय होत असते, ग्रोथ या ठिकाणी होत असते. हे काय आहे,
एक प्रिन्सिपल आहे कशाचं, लाईफचं. ओके, आता त्याच्यानंतर या ठिकाणी म्हटलेलं आहे स्टुडंट, लाईफचं अजून एक या ठिकाणी कॅरेक्टर आहे. दुसरं त्या ठिकाणी कॅरेक्टर कुठला आहे, या ठिकाणी रिप्रोडक्शन. ओके, एव्हरी ऑर्गॅनिझम इट कॅन प्रोड्युसेस इट सेल्फ टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. प्रत्येक सजीव या ठिकाणी स्वतःचं स्पीसीज, स्वतःची जात या ठिकाणी पृथ्वी तलावरती जिवंत ठेवण्यासाठी स्वतःसारखा जीव या ठिकाणी निर्माण करत असतो. मुळे त्या क्रियेला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्शन. लाईफ हॅज टू कंटिन्यू. लाईफ कसं आहे, कंटिन्यू आहे. हेन्स म्हणून द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस अ यंग वन लाईक इट सेल्फ. जीवन कसं आहे, कंटिन्यू आहे. म्हणून प्रत्येक सजीव काय करत असतो, स्वतः सारखाच नवीन जीव या ठिकाणी निर्माण करत असतो. आणि स्वतः सारखा जीव या ठिकाणी तो निर्माण करू शकतो कशामुळं, इट इज पॉसिबल ओनली ड्यू टू रिप्रोडक्शन. हे कशामुळे पॉसिबल आहे, रिप्रोडक्शनमुळे पॉसिबल आहे. ते रिप्रोडक्शन असेक्शुअल असेल किंवा सेक्शुअल असेल. ओके, दिस इन्श्युअर कंटिन्युटी ऑफ अ रेस. म्हणून या ठिकाणी काय होत असते, कंटिन्युटी, पृथ्वी तलावरती त्याच्यासारखा जीव या ठिकाणी जिवंत राहू शकतो. ओके, शेवटचं कॅरेक्टर या ठिकाणी आहे, ॲज द बॉडी लूज इट्स कॅपॅसिटी. जेव्हा बॉडी स्वतःची कॅपॅसिटी लूज करते टू परफॉर्म मेटाबॉलिझम, द ऑर्गॅनिझम मे बी डाय. या ठिकाणी तो काय करतो, डाय या ठिकाणी होत असतो. ओके, एक या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक युनिक कॅरेक्टर आहे स्टुडंट. कोणतं युनिक कॅरेक्टर आहे, हिअर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅन रिस्पॉन्ड ए थर्मल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. आपली जी बॉडी आहे ती रिस्पॉन्ड करत असते एखाद्या उष्णतेला. सपोज तव्यावरती आपला गरम तव्यावरती हात पडला तर आपला हात ॲटोमॅटिक या ठिकाणी बाजूला निघतो. आपली बॉडी त्या ठिकाणी त्याला रिस्पॉन्ड करत असते. वेगवेगळ्या केमिकल किंवा जे काही बायोलॉजिकल चेंजेस या ठिकाणी करत असतात आपल्या भोवती सराउंडिंगला, त्या ठिकाणी हा रिस्पॉन्स आपली बॉडी देत असते. त्याला काय म्हणतात, युनिक प्रॉपर्टी या ठिकाणी आहे. ओके स्टुडंट, आज आपण इथपर्यंतच पाहिलेलो आहे. आपण या ठिकाणी आजचा टॉपिक या ठिकाणी इथे स्टॉप करू. मी तुम्हाला सांगितलं बायोलॉजीची व्याख्या, तुम्ही ती व्याख्या रायटिंग करा. त्याच्यानंतर त्याच्या 2 शाखा, बॉटनी आणि झुलॉजी, हे दोन्ही शाखा तुम्ही नोटबुकमध्ये लिहा. त्या दोघांचं डेफिनेशन्स या ठिकाणी लिहा. या ठिकाणी वर्ल्डमध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग दोन्ही ऑर्गॅनिझम या ठिकाणी राहतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण बायोटिक एजंट म्हणतो आणि नॉन लिव्हिंगला आपण या ठिकाणी अबायोटिक असं म्हणतो. शिवाय दोघांमध्ये डिफरन्सिएशन काय आहे प्लॅन्टमध्ये आणि ॲनिमलमध्ये, हे सुद्धा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा. आता त्याच्यानंतर बेसिक प्रिन्सिपल या ठिकाणी काय आहेत, या ठिकाणी मेटाबॉलिझम आहे, ग्रोथ आहे आणि रिप्रोडक्शन आहे. आणि शेवटचं पॉईंट या ठिकाणी काय डेथ आहे. आणि या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं युनिक प्रॉपर्टी कोणती आहे, ती प्रॉपर्टी आहे द लिव्हिंग organism which can respond a thermal, chemical or biological changes in the surrounding. ओके, एवढं तुम्ही या ठिकाणी नोटबुकमध्ये लिहा.